तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती. तर पी-एम सूर्यघर योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या घरावरील रूफटॉप सोलारवर अनुदान हे देण्यात येतं. या योजनेअंतर्गत आता अर्ज हे सुरू झालेले आहेत. तर या योजनेचा अर्ज हा कुठून करायचा व त्याचबरोबर तुम्हाला किती वॅटवर किती अनुदान या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे, याविषयीची देखील माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता, हे आहे ते अधिकृत पोर्टल या योजनेचं, की ज्यावरून आपण अर्ज हा करू शकतो. तर या पोर्टलवर येण्यासाठी तुम्हाला pmsuryaghar.gov.in ही वेबसाईट सर्च करायची आहे आणि या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटवर आल्याच्यानंतर या वेबसाईटचा इंटरफेस काही अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला खाली खाली स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता, या पोर्टलवरील काही माहिती ही तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्ही पाहू शकता या योजनेअंतर्गत असलेले फायदे. तर या योजनेअंतर्गत जे काही लाभार्थ्यांना देण्यात येणारं अनुदान आहे, ते किती किलोवॅटवर किती अनुदान आहे हे आता आपण इथून पाहूया. तर त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला पाहू शकता, 30,000 रुपये हे तुम्हाला प्रति किलोवॅट, हे 2 किलोवॅटपर्यंतचा अर्ज जर तुम्ही केला, त्या क्षमतेचा जर तुम्ही रूफटॉप सोलार हा यासाठी जर अर्ज केला, तर त्यावर तुम्हाला 30,000 रुपये प्रति किलोवॅट अशा प्रकारचं काही अनुदान हे यामध्ये देण्यात येतं. आणि ही जी योजना आहे ती निवासी घरांसाठी अनुदान हे असणार आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत जेव्हा तुम्ही अर्ज करता, त्यावेळेस जेव्हा तुम्ही निवासी घरांसाठी अर्ज कराल आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही 2 किलोवॅट जर तुमची रूफटॉप सोलार क्षमता असेल, त्यासाठी जर तुम्ही अर्ज केला, तर तुम्हाला 30,000 रुपये अनुदान प्रति किलोवॅटवर देण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, त्यानंतर आहे 18,000 रुपये प्रति किलोवॅट आणि ते असणार आहे 3 किलोवॅटपर्यंतच्या अतिरिक्त क्षमतेसाठी. जर तुम्ही निवासी घरांसाठी अर्ज करत असाल आणि तुमची क्षमता ही 3 किलोवॅटपर्यंतच्या अतिरिक्त क्षमतेसाठी आहे, तर त्यावर तुम्हाला प्रति किलोवॅट म्हणून 18,000 रुपयापर्यंतचं अनुदान या योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता 78,000 रुपये आणि ते मिळणार आहेत 3 किलोवॅटपेक्षा मोठ्या प्रणालीसाठी एकूण अनुदानाची मर्यादा. जर तुम्ही तुमच्या घरासाठी, जे निवासी घर आहे त्या घरासाठी जर अर्ज करत आहात आणि तुम्हाला तुमच्या रूफटॉप सोलारचा जी क्षमता आहे ती जर 3 किलोवॅटपेक्षा जास्त घ्यायची आहे, मोठ्या प्रमाणात घ्यायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला अनुदानाची मर्यादा ही असणार आहे 78,000 रुपये. तर या योजनेअंतर्गत तुम्हाला निवासी घरांसाठी अशा काही प्रकारचे अनुदान हे तुम्हाला तुमच्या प्रति किलोवॅटनुसार देण्यात येणार आहे. तर या योजनेचे अर्ज हे देखील सुरू झालेले आहेत. तुम्ही तुमच्या रूफटॉप सोलारच्या क्षमतेनुसार अर्ज हे या पोर्टलवरून करू शकता. तर ते कुठून करायचे ते मी आता पुढे तुम्हाला सांगणारच आहे. त्याची वेबसाईट अधिकृतपणे ती देखील तुम्हाला सांगणारच आहे. तर तुम्ही पाहू शकता, यामध्ये आता आहे GSSRWA साठी अनुदान, म्हणजेच ग्रुप हाऊसिंग सोसायटीज, त्यानंतर रेसिडेन्शियल वेलफेअर असोसिएशन, हे 2 जे असे घटक आहेत, या घटकांसाठी देखील तुम्हाला अनुदान हे या योजनेअंतर्गत मिळतं. या घटकासाठी देखील तुम्ही अर्ज हा करू शकता. तर यामध्ये तुम्हाला 18,000 रुपये प्रति किलोवॅट, तुम्ही पाहू शकता 18,000 रुपये प्रति किलोवॅट मर्यादेमध्ये अनुदान हे तुम्हाला दिलं जाणार आहे. मग निर्भर करतंय की तुमची जी रूफटॉप सोलार आहे ती किती किलोवॅटपर्यंत आहे, तशानुसार तुम्हाला अनुदान यामधून दिलं जाणार आहे. ज्यामध्ये काही टीप आहे सामान्य सुविधांसाठी, ज्यामध्ये EV चार्जिंगचा समावेश आहे. त्यामध्ये 500 किलोवॅटपर्यंत क्षमता असेल, प्रति घर 3 किलोवॅट अशा प्रकारची मर्यादा असेल. ज्यामध्ये वरची मर्यादा ही GSSRWA मधून वैयक्तिक रहिवाशांनी स्थापित केलेल्या वैयक्तिक छतावरील संयंत्रणाचा समावेश असणार आहे. अशा काही प्रकारची येथे टीप आहे, ती काही जास्त महत्त्वाची असेल, पण जेव्हा तुम्ही फॉर्म कराल त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येऊनच जाईल. तर त्यानंतर काही विशेष हे आहे, विशेष राज्यांसाठी प्रति किलोवॅट अतिरिक्त 10% अनुदान लागू होईल. घरांसाठी योग्य रूफटॉप सोलार प्लांट क्षमता. तर आता घरासाठी सरासरी तुम्ही जी तुम्ही प्लॅन करत असाल, ज्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर त्यासाठी घरासाठी योग्य रूफटॉप सोलार प्लांट क्षमता काय आहे त्याची देखील माहिती येथे आहे. ती देखील आपण इथून पाहूया. त्यामध्ये सरासरी मासिक वीज वापर युनिट, म्हणजेच तुम्ही एका महिन्यात तुमच्या घरासाठी किती युनिट हे तुम्हाला लागू शकतं, ज्यामध्ये 0 ते 150, त्यानंतर 150 ते 300 व 300 जास्तीत जास्त 300 किलोवॅट अशा काही प्रकारचे युनिट हे तुम्हाला यामध्ये लागू शकतं. योग्य रूफटॉप सोलार प्लांट क्षमता किती आहे, 1 ते 2 किलोवॅट, 2 ते 3 किलोवॅट आणि 3 वॅटपेक्षा जास्त अशा प्रकारचे 3 जे फॅकल्टीज आहेत त्या यामध्ये आहेत. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार आता या घेऊ शकतात. तर या योजनेसाठी आता तुम्ही अर्ज हा कुठून करू शकता.
पहिली बाब म्हणजे या योजनेचा अर्ज हा तुम्ही या वेबसाईटहून देखील करू शकता. त्यासाठी तुम्हाला ही अधिकृत वेबसाईट येथे देण्यात आलेली आहे. या वेबसाईटवर जाऊन पुढील माहिती पाहून तुम्ही हा अर्ज करू शकता. पण या योजनेअंतर्गत असलेला अर्ज हा तुम्ही तुमच्या जवळील CSC केंद्र किंवा ऑनलाईन सर्व्हिस केंद्र यावरूनच तुम्ही करा. कारण हा जो अर्ज आहे यावरून केल्याच्या नंतर व्यवस्थितपणे हा तुम्ही अर्ज भरू शकता आणि त्याच्या वेळोवेळी सूचना, वेळोवेळी जी काही हे असेल पेमेंट मेथड असेल, हा तुम्ही या CSC केंद्रावरून करू शकता. कारण जेव्हा तुम्ही या पोर्टलवरून कराल त्यावेळेस तुम्हाला वेळोवेळी जे ऑप्शन्स आहेत ते ओपन केव्हा होतात याची जी काही नोटिफिकेशन आहे ती पडत नाही. पण जो CSC वाला असतो त्याच्याकडे ही अपडेट एकदम व्यवस्थितपणे असते. त्यामुळे तुम्ही या योजनेचा अर्ज हा या वेबसाईटहून न करता CSC केंद्रावरून, CSC सेंटरवरून करू शकता. तर ही होती या संदर्भातली माहिती. माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.